root x is equal to काय करें 1/2 cos inverse of 1 minus x upon 1 plus x if x belongs to 0 to 1 close interval. प्रूफसाठी आपण हे एक्झाम्पल थोडंसं पण या पद्धतीने लिहू शकतो का? हा जो डिनॉमिनेटरला 2 आहे तो इकडे आला तर हेच एक्झाम्पल आपण असं लिहितो 2 tan inverse of root x is equal to cos inverse of 1 minus x upon 1 plus x. हे प्रूव्ह करायचं आपल्याला, असं आपण कन्सिडर करूया. आताच आपण बघितलं 2 tan inverse of root x, मी याला जस्ट घेतो 2 tan inverse of root x. त्याची व्हॅल्यू मी आता डायरेक्टली लिहिते. काय लिहिणार तुम्ही? इज अ tan inverse of 2 times root x upon 1 minus x square, किंवा इथं आपण हा फॉर्म्युला मी इकडे लिहिते 2 tan inverse of x, याची व्हॅल्यू लिहिता येते tan inverse of ब्रॅकेट 2x upon 1 minus x square. आपण tan inverse लिहिणार 2x म्हणजे 2 times root x upon 1 minus x square. root x into root x is x. ठीक आहे, इथपर्यंत आलं. आता आपल्याला याच्यातून यामध्ये कन्वर्ट व्हायचं असेल तर परत आपण ट्रायंगलचा आधार घेऊयात. आता इथं अंक नाहीये, आपल्याला इथं काय काय दिलं 2 root x आणि 1 minus x. आपण तरीही इथं डिफाइन करू शकतो. थीटा घ्या. आता tan म्हणलं तर डिफाइन कसं कराल? 2 root x is the opposite side and 1 minus x is the adjacent side, and then we have to find the value of this hypotenuse. And for that आता आपण हे बाजूला करूया कॅल्क्युलेशन. ही व्हॅल्यू आपण कशी मिळवतो? s which is equal to 2 root x ब्रॅकेट स्क्वेअर प्लस, म्हणजे आपण काय वापरतो पहा, समजा हा ट्रायंगल ABC असेल तर AC स्क्वेअर इज इक्वल टू AB स्क्वेअर प्लस BC स्क्वेअर. AB स्क्वेअर इज अ 2 root ब्रॅकेट स्क्वेअर 2 root x ब्रॅकेट स्क्वेअर प्लस 1 minus x ब्रॅकेट स्क्वेअर इज अ 4x, बरोबर, प्लस याचा स्क्वेअर करा 1 minus 2x प्लस x स्क्वेअर. बघा ना काय काय कॉमन किंवा काय कॅन्सल होतो. s 4x minus 2x is a 2x, and therefore this is the x square plus 2x plus 1, and which is equal to x plus 1 bracket square. आता हा मिळाला AC स्क्वेअर. आपल्याला हवा आहे AC, and therefore we take this value is x plus 1. समजतंय का? पहा हा काय काय केलाय. ही जर व्हॅल्यू 2 root x असेल, BC ही जर 1 minus x असेल तर AC स्क्वेअर आपण आधी काढला आणि नंतर आपण AC ची व्हॅल्यू फाइंड आउट केली x plus 1. आता यावरून सहजच तुम्ही काय लिहू शकता, ही जर आपल्याला पुन्हा हवा cos थीटा बरोबर लिहायचं असेल तर काय लिहाल 1 minus x upon 1 plus x, and thus we directly convert this as a cos inverse of 1 minus x upon 1 plus x. आता हे एक्झाम्पल तुम्ही म्हणाल या पद्धतीने लिहिलं किंवा आणखी यासाठी तुम्हाला बाजूला ह्या करायलाच हवा ह्या स्टेप्स. आणि आता कन्सिडर केलं जाणार नाही लेंथ ऑफ AC इज इक्वल टू AC स्क्वेअर म्हणूया, किंवा इथं आपण डिफाइन केलेलंच आहे ही व्हॅल्यू AC इज इक्वल टू x प्लस 1. आपण आणखी एकदा हे एक्झाम्पल कसं मांडता येईल ते बघूया. फॉर्म्युला इथं समजलेला आहे सर्वांना. हिअर वी टेक LHS वगैरे न घेता घेऊयात परत एकदा लिखाण करूयात आपण या एक्झाम्पलचं. लेट tan inverse of root x is equal to theta. root x is equal to tan theta, and therefore आपण असं नाही जाणार 2 tan inverse of root x, याची व्हॅल्यू आपण आधी काढली आहे tan inverse of 2 root x upon 1 minus x square, that is this. And now let put tan inverse of 2 root x upon 1 minus x is equal to say theta, and therefore tan theta is equal to 2 root x upon 1 minus x.
टॅन थिटा इज इक्वल टू दिस असेल तर मग पुढे तुम्ही जाऊन हे सिम्प्लिफिकेशन कराल. कॉस थिटा इज इक्वल टू काय लिहाल कॉस थिटा इज इक्वल टू 1 मायनस एक्स अपॉन 1 प्लस एक्स. आता इथे आपल्याला थिटा कसा सांगितलेला आहे. थिटा बिलॉंग्स टू 0 to 1. कोणता घेतलाय हा इंटरवल एस पॉझिटिव्ह घेतलेला आहे. -0 to -1 पर्यंतचे नाही घेतलेले 0 to 1 घेतलेला आहे. जर हा निगेटिव्ह अँगल असता तर ही व्हॅल्यू त्याच्यासाठी कन्सिडर होणार आहे. and therefore if theta is equal to 0 to 1 then it is defined this and then theta is equal to cos inverse. Then theta is equal to cos inverse of 1 minus x upon 1 plus x. आणि थीटा बरोबर आपण काय डिफाइन केलं tan इनवर्स ऑफ 2 रूट x अपॉन 1 मायनस x. म्हणजेच या थीटा बद्दल किंवा याच्याबद्दल तुम्ही cos इनवर्स ऑफ 1 मायनस x अपॉन 1 प्लस x ही व्हॅल्यू लिहू शकता. त्यासाठी आपल्याला आता नंबर्स मधला ट्रिपलेट न यूज करता इतर टाइपनी सुद्धा ट्रिपलेटचाच यूज करून ट्रायंगल मधल्या तिसरी बाजू काढून ही टाइपचे एक्झाम्पल सोडवता येतील. नेक्स्ट एक्झाम्पल इज शो दॅट. पुस्तकामध्ये एक्झाम्पल चुकलेलं आहे ते मी दुरुस्त करून आहे. 9π/8 मायनस 9/4 साइन इनवर्स ऑफ 1/3 is equal to 9/4 sin inverse of 2 root 2 upon 3. हे एक्झाम्पल बऱ्याचदा परीक्षेला विचारलं जातं आणि म्हणून आपण हे एक्झाम्पल परत एकदा रिराईट करून मग सोडूया. 9π/8 is equal to ही निगेटिव्ह टर्म पण तिकडे घेऊया. 9/4 sin inverse of 2 root 2 upon 3 plus 9/4 sin inverse of 1 upon 3. 9/4 take common. Sin inverse of 2 root 2 upon 3 plus sin inverse of 1/3. 9/4 आणि 9π/8 यापैकी हा जो 9π/8 आहे यामधून 9π/4 आणि यामधून 9π/4 जर कॅन्सल केला तर ही व्हॅल्यू येते. दॅट इज वी हॅव टू प्रूव्ह π/2 इज इक्वल टू साइन इनवर्स ऑफ 2 root 2 अपॉन 3 प्लस साइन इनवर्स ऑफ 1/3. हे प्रूव्ह करायचं आपल्याला. आता आपण एक्झाम्पल मध्येच आहोत. अजून एक्झाम्पलच्या प्रूफला आलेलं नाही. नाउ वी टेक RHS. काय आहे साइन इनवर्स ऑफ 2 root 2 अपॉन 3 प्लस साइन इनवर्स ऑफ 1/3. आता यापैकी तुम्हाला माहिती आहे इथं मी काय यूज करणार आहे तर साइन इनवर्स ऑफ x प्लस कॉस इनवर्स ऑफ x इज इक्वल टू 90 असतो. आपला RHS 90 आहे आणि म्हणून या दिशेने आपण विचार करायला काहीच हरकत नाही. साइन इनवर्स ऑफ x म्हटलं तर हा साइन मधून कॉस मध्ये कन्वर्ट करणं आता आपल्याला सहज शक्य आहे. आणि यासाठी आपण साइन इनवर्स ऑफ 1/3 ला काय पुट केलं लेट we put sin inverse of 1/3 is equal to theta and therefore sin theta is equal to 1/3. sin theta जर 1/3 असेल तर cos theta काय. आता ट्रिपलेट तुम्हाला माहिती आहे का 1 3 आणखीन कोण असतो तर आपण सोडवूया ना. सर्व ट्रिपलेट पाठ असायलाच असेल असं काही नाही. जेवढे पाठ असतील तेवढे ठीक आहेत. sin theta या समोरची बाजू 1 ही घ्या 3 आपल्याला ही शोधायची आहे आणि यासाठी तुम्ही काय लिहाल 3² minus 1² is equal to half. That is 9 minus 1 is 8. 8² म्हणजे ह्या बाजूचा स्क्वेअर हा 8 आला तर त्याचा स्क्वेअर रूट काय 2 root 2 चा स्क्वेअर हा 8 असतो. and therefore 2 root 2 ही बाजू मिळाली लगतची बाजू. and therefore sin theta is equal to 1/3 असेल तर इथं आपण बघूया cos theta is equal to 2 root 2 upon 3. ठीक आहे. म्हणजे थीटा बरोबर काय लिहायचं cos inverse of 2 root 2 upon 3 and therefore we put this in RHS. RHS मध्ये
थिटा म्हणलेला आहे आणि कॉस इनवर्स 2√2 अपॉन थिटा पण थिटाच म्हणलेला आहे आणि म्हणून आपण ही व्हॅल्यू आपण इथं पुट केली किंवा तुम्हाला माहितीच आहे साइन मधून कॉस आणि टॅन मध्येही कन्वर्ट होता येतं आणि आपल्याला जे हवं आहे ते आपण कन्व्हर्जन इथं घेणार आहोत आणि यावरून साइन इनवर्स ऑफ x प्लस कॉस इनवर्स ऑफ x इज 90 अँड हेन्स द LHS. अशा प्रकारे हे 4 मार्काचं एक्झाम्पल तुम्ही या प्रकारे प्रूव्ह करू शकता किंवा सीईटीला सुद्धा हे 2 मार्कासाठी बऱ्याचदा विचारलं जातं. सीईटी असेल, नीटच्या परीक्षा असेल, यासाठी हा क्वेश्चन अशा टाइपचे क्वेश्चन्स असू शकतात. 4 मार्काच्या लेव्हलचा हा क्वेश्चन आहे. ठीक आहे. नेक्स्ट एक्झाम्पल इज शो दॅट tan inverse of in a bracket under root 1 plus x minus under root 1 minus x upon under root of 1 plus x plus under root of 1 minus x is equal to pi by 4 minus 1 half cos inverse of x. For minus 1 upon root 2 is less than equal to x is less than equal to 1. See, an example is tan inverse of this bracket. So we take LHS घेण्यापूर्वी आपल्याला इथं काय काय करता येईल तर we put x is equal to cos theta and therefore theta is equal to cos inverse of x. Put x is equal to cos 2 theta. 2 theta is equal to cos inverse of x and therefore theta is equal to 1 upon 2 cos inverse of x. ना यामध्ये आपण पुट करण्यापूर्वी x ची व्हॅल्यू आपण काय पुट करणार cos 2 theta. प्रत्येक ठिकाणी x ची व्हॅल्यू cos 2 theta पुट केली तर काय काय होईल आपण बघूया तर LHS tan inverse of in a bracket under root 1 plus cos 2 theta minus 1 minus cos 2 theta upon 1 plus cos 2 theta plus 1 minus cos 2 theta. We know 1 plus cos 2 theta is a 2 cos square theta minus 1 minus cos 2 theta is a 2 sin square theta upon 2 cos square theta plus 2 sin square theta. अशाच एक सारख्याच टर्म्स आहेत आणि त्यामुळे आपण त्याच व्हॅल्यूज परत रिपीट लिहूया. And therefore tan inverse of root 2 take common upon the numerator and denominator. We get cos square under root of cos square theta is a cos theta minus sin theta upon cos theta plus sin theta. That is equal to root 2 get cancelled. काय राहील पहा tan inverse of cos theta minus sin theta. मग अशाच एक्झाम्पल प्रमाणे याला जर cos theta ने डिवाइड केलं तर आपल्याला ही स्टेप अशी मिळेल 1 minus tan theta divide numerator and denominator by cos theta, then we get 1 minus tan theta upon 1 plus tan theta. Now we put value of 1 is a tan pi by 4 minus tan theta upon 1 plus tan pi by 4 into tan theta. काय केलं आपण tan pi by 4 is equal to 1 हे पुट केलं पहा. Now this is equal to tan inverse of tan pi by 4 minus theta. न्यूमरेटरला जे साइन आहे तेच इथे द्या. Tan inverse into tan of pi by 4 minus theta, it gets pi by 4 minus theta. Pi by 4 minus theta मात्र थीटा बरोबर काय फाइंड आउट केले आपण as theta is equal to 1/2. Therefore pi by 4
minus 1/2 cos inverse of x, and which is the RHS, where x ची व्हॅल्यू ही काय झाली बघा, cos x कसा असतो आपला नेहमीच इज लाइज बिटवीन -1 to +1, परंतु जर आपण त्याला 1/2 ने डिवाइड केलं तर हा मिळेल आपल्याला where cos of 60 is equal to 1/2. Sin inverse of 1/5 plus cos inverse of x is equal to 1. Then find the value of x. We know sin inverse of x plus cos inverse of x is equal to pi/2. ही व्हॅल्यू आपण येतं. आता हा जर sin pi/2 and sin pi/2 याची व्हॅल्यू किती असते? इट इज 1. बरोबर. म्हणजेच आपण या एक्झाम्पल मध्ये काय प्रूव्ह करूया, sin इनव्हर्स ऑफ 1/5 प्लस cos इनव्हर्स ऑफ x इज इक्वल टू sin pi/2. दोन्ही बाजूतून sin कॅन्सल झाला, आपण अशा पद्धतीने डिफाइन करूया. And then sin inverse of 1/5 plus cos inverse of x is equal to pi/2. Then and x lies between f. हा जो काही आहे sin inverse of 1/5 it is lies between -1 to +1 and therefore x is 1/5. x आणि ह्या व्हॅल्यूज इक्वलच असणार आणि therefore value of x is 1/5. Next example, if tan inverse of x minus 1 upon x minus 2 plus tan inverse of x plus 1 upon x plus 2 is equal to pi/4, then find the value of x. हे घ्यायचं आहे आपल्याला. तर आपण काय करूया, tan inverse of x plus tan inverse of y is equal to pi/4 दिलेलं आहे, किंवा आपण ही बाजू सिम्प्लिफाय करू शकतो. काय सिम्प्लिफाय, tan inverse of x plus y, that is x minus 1 upon x minus 2 plus x plus 1 upon x plus 2 x plus y upon 1 minus xy is equal to pi/4 as it is. हे सिम्प्लिफाय करायचे आपल्याला. यासाठी आपल्याला काय करावं लागेल, tan इनव्हर्स ऑफ x minus 1 into x plus 2 plus x plus 1 into x minus 2 upon हा डिनॉमिनेटर, हा प्रोडक्ट आपण 1 ला मल्टिप्लाय केला तर तो असायला x minus 2 into x plus 2 minus x minus 1 into x plus 1. ओहो, आणि याचा डिनॉमिनेटर आपण लिहायचा विसरलोय, x minus 2 into x plus 2 upon याचाही डिनॉमिनेटर तोच येते पहा, x minus 2 into x plus 2. हा दोन्ही डिनॉमिनेटर कॅन्सल झाले आणि इक्वल टू pi/4 ॲज इट इज. पहा तर मग काय झालं, डिनॉमिनेटरचे टर्म कसे डिफाइन झाले, इज अ tan इनव्हर्स ऑफ a minus b आणि a plus b, that is a square minus b square minus x square minus 1 square, that is 1. and numerator काय होईल पहा, from the numerator x square minus x plus 2x, that is plus x minus 2, हा प्रोडक्ट आपण करून घेतला, प्लस x square minus x minus 2 is equal to pi/4. काय काय कॅन्सल होते का, इस minus x plus x gets cancel, minus 2 झाला x square, that is 2x square minus 4 upon x square minus 4 minus x square. आता हे सिम्प्लिफाय करून आपल्याला सांगता येईल का व्हॅल्यू काही, डिनॉमिनेटर काय करा, सरळ आहे, सबट्रॅक्शन केलं, x square minus x square get cancel, minus 4 minus minus plus 1, that is minus 3 डिनॉमिनेटर आहे, is equal to pi/4. 2 कॉमन काढा, x square minus 2, yes, tan inverse of 2 common
2 upon minus 3 is equal to tan pi by 4, and tan pi by 4 is valuable. And then we simplify 2x square minus 4 is equal to minus 3. Now again 2x square minus 4 आणि तिकडचं आपण घेऊया 2x square minus 4 plus 3 is equal to 0. 2x square minus 1 is equal to 0, and therefore 2x square is equal to 1. X square is equal to 1 half, and therefore x is equal to plus or minus 1 upon 2 is the value of x.